पार्टी विधायकों के सत्कार के दौरान भाजपा के प्रदेश अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले भावुक हो गए। सत्कार के बाद बावनकुले अपना भाषण कर रहे थे। इसी दौरान अपने भाषण में अपनी जीवन यात्रा को याद करते हुए बावनकुले बेहद भावुक हो गए। इस सत्कार समारोह में बावनकुले ने हाल ही में हुए विधानसभा चुनाव में मिली जीत, फडणवीस गडकरी के नेतृत्व में राज्य में कार्यकर्ताओं की मदद से किए गए काम को याद कर रहे थे। इस दौरान उन्होंने कहा कि जब वो कभी अकेले में होते हैं और अपनी जीवन यात्रा को देखते हैं तो डर जाते हैं। बावनकुले ने कहा कि पार्टी ने उन पर भरोसा कर एक सामान्य व्यक्ति को कितना कुछ दिया है। 97 ला तुम्ही जिल्हा परिषद तिकीट मला दिला, मला 2002 चे तिकीट तुम्ही घरी बोलून दिला। 2004 ला जेव्हा स्वर्गीय मनोहरराव आकरे हे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं तेव्हा आपण मला घरी बोलवून विधानसभेचं तिकीट दिलं। 2009 लाही मला पक्ष कार्यालयात जावची गरज पडली नाही, तुम्हीच त्या ठिकाणी तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला। 2014 ला देवेंद्रजी तुम्ही अध्यक्ष असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा सांगितलं की एकदा पुन्हा लढलं पाहिजे। नितीनजींनी तेव्हाही त्या ठिकाणी खूप प्रचंड ताकद दिली। मला अभिमान आहे की देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाले, आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून या राज्याचं ऊर्जा मंत्री पद, त्या पदावर काम करण्याची संधी, मंत्री म्हणून कसं काम केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन, राज्यात समाजाच्या शेवटच्या गरीब माणसांना, शेतकऱ्यांना वीज मिळवून देण्याकरता दिलेलं प्रोत्साहन, नितीनजींनी सांगितलं काही झालं तरी 15 लाख शेतकऱ्याच्या घरी वीज कनेक्शन गेलं पाहिजे, त्याकरता करावयाची कारवाई, हे सारे दिवस आठवतात। कधी कधी मी एकटा असलो की सारं आठवतं, भीती वाटतं। जुन्या काळात गेलं का देवेंद्रजी कधी कधी भीती वाटली की मी आई महालक्ष्मीच्या मंदिरात चाललो जातो, दर्शन करून घरी येऊन जातो। खरं तर भावनात्मक दिवस आहे आणि देवेंद्रजी तुम्ही खरंच खूप ताकद दिली। नेत्यांना भारतीय जनता पार्टीत आणून नेता कसं बनवायचे हे नितीनजीकडे आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे आणि नेतृत्वाला संधी कशी द्यायची हे देवेंद्रजीकडे शिकलो पाहिजे। जर तुम्ही संधी दिली नसती तर आम्ही सर्व इथे नसतो।